बस सेवा 15 दिवसांपासून ठप्प, नागरिकांचे हाल। मागील 30 वर्षांपासून नियमित धावणारी जिंतूर पिंपळगाव गायके राज्य परिवहन बस सेवा गेल्या 15 दिवसांपासून अचानक बंद असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। दररोज प्रवास करणाऱ्या वृद्ध नागरिक, विद्यार्थी, कामगार, महिला यांना मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरे जावे लागत आहे। बस सेवा तातडीने सुरू करण्यात यावी या मागणीसाठी ग्रामस्थांनी एसटी आगार प्रमुख जिंतूर यांना निवेदन दिले आहे। या निवेदनावर सरपंच रेखा कानडे, अन्याय अत्याचार भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा प्रयाग चव्हाण, मारुती कानडे, महादेव कानडे, ताराम चव्हाण, आशामती कानडे यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत। बस सेवा बंद असल्याने दैनंदिन कामकाज ठप्प झाले आहे। विद्यार्थ्यांना शाळा महाविद्यालयात पोहोचणे कठीण झाले असून रुग्णांना वेळेत जिंतूर येथे जाण्याचा मार्गही नाही। बस सेवा सुरू न केल्यास संविधानिक मार्गाने उपोषण करण्यात येईल असा इशाराही ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे। त्यानुसार सरपंच साहेबांच्या मागणीनुसार आपण पिंपळगावला गाडी चालू केली होती, परंतु त्या गाडीला अर्निंग नसल्यामुळे आपण गाडी बंद केलेली आहे। परंतु आता सरपंच साहेब म्हणतात की आपण त्याला अर्निंग मिळवून देऊ, त्याप्रमाणे आपण उद्यापासून गाडी पिंपळगाव चालू करू, जशी अगोदर चालू होती 8ला आणि 4ला। सरपंच साहेबांचं म्हणणं आहे, या ग्रामस्थांचं म्हणणं आहे की तुम्ही तात्काळ बस सेवा करावी आज। हो नाही, आज तर नाही करता येणार आपल्याला, कारण की आज सगळं आपलं ॲलोकेशन झालेलं असते, त्यामुळे उद्यापासून आपण चालू करू शकतो गाडी। आणि याच्यानंतर हे बस सेवा सुरू झाल्याच्या नंतर ते सुरळीत ठेवायला पाहिजे। सुरळीत ठेवू आपण, पण आपण सुरळीत ठेवू, फक्त आपल्याला उत्पन्न चांगलं जर आलं तर आपल्याला आपली गाडी चालू राहील। आम्ही बस चालू करण्यासाठी निवेदन दिलेलं आहे। आमच्या गावची बस बंद झालेली आहे, प्रवासी भेटत नाहीत म्हणून समजायला विनंती आहे। पिंपळगाव, मारवाडी, पिंपळगाव, कौसडी, चिमणगाव, भांगापूर यानं बसनंच प्रवास करावा ही समजायला विनंती आहे। खाजगी वाहनानं कोणीही प्रवास करू नये। आज आम्ही निवेदन दिलेलं आहे, समजाईनं बसचाच प्रवास करावं। ते म्हणत आहेत की आम्हाला माणसं भेटत नाहीत म्हणून बस बंद होत आहे, म्हणून बसला माणसं समजे जणांना थांबा आणि खाजगी वाहनानं कोणी प्रवास करू नका। 10-15 मिनटं जरी वेळ लागला तरीही तुम्ही थांबा आणि त्यांना जर 10-15 मिनटं जर नाही आली तर कॉल करा, यायली का नाही येऊपर्यंत तुम्ही थांबा। 1 तास लागला तरी पण थांबा, पण खाजगी वाहनानं तुम्ही जाऊ नका, एवढीच विनंती आहे। आज रोजी आम्ही आगार प्रमुखाला निवेदन दिले की आमची जी गाडी आहे पूर्ववत चालू करण्यात यावी। जिंतूर ते पिंपळगाव गायकी बस सेवा ही मागील 15 दिवसापासून बंद आहे, ती पूर्ववत चालू करण्यात यावी आणि आपल्या जाणारे येणारे जे प्रवासी आहे त्यांना बी विनंती आहे की त्यांनी जास्त गाडीनंच जाण्यात यावं। सगळ्यांना सांगणार की बाबा आपल्या महाराष्ट्र शासनाच्या बसनंच प्रवास करा आणि आपली गाडी चालू ठेवा। हा निवेदन देणार आणि त्यांना सांगणार ना त्या टायमामध्ये बाबा लावू नका गाड्या। आगार प्रमुखांना आम्हाला आश्वासन असं दिलं की गाडी जर अर्निंग फुल असेल तर आम्ही बंद करणार नाहीत आणि उद्यापासून गाडी चालू होईल। बस सकाळी 9:30 ते संध्याकाळी 5 आणि आपली जर चांगली अर्निंग आली समजा तर 3री फेरी देणार।